ऑल ऑफ यू माय सेल्फ. तर आपण लास्ट लेक्चरमध्ये बघितलं आहे की सेशन बघितले, कशाचे क्रॉपचे सेशन बघितले, खरीप सेशन आणि रब्बी सेशन. खरीप सेशन कधीपासून स्टार्ट होतं आहे तर ऑक्टोबर जून जुलैला स्टार्ट होतं आणि ते एंड कधी होतं ऑक्टोबर नोव्हेंबरमध्ये. तर त्याच पद्धतीनं रब्बी सेशन कधी स्टार्ट होते सप्टेंबर ऑक्टोबरमध्ये आणि एंड कुठं होतं मार्च एप्रिलमध्ये. तर खरीप सेशनमध्ये काय क्रॉप केले जातात तर त्याच्याविषयी आपण माहिती बघितली. तर त्यानंतर ते सेशन करताना काही असाइनमेंट असते, काही होमवर्क असते. होमवर्क ते आपण लास्ट लेक्चरमध्ये बघितले. असाइनमेंट ऑफ इरिगेशन ऑफ वॉटर म्हणजे ठिबक सिंचनासाठी होमवर्क आपण ते लास्ट लेक्चरमध्ये बघितलं. त्याच पद्धतीनं काही त्याचे असाइनमेंट जे आहे ते पण त्याचा स्टडी केला. त्यानंतर क्रॉप रोटेशन, शेतीची आदलाबदल आपण कशा पद्धतीने करू शकतो ते पण आपण लास्ट लेक्चरमध्ये बघितलं. आता आपण बघणार आहोत या लेक्चरमध्ये कन्झ्युम्प्टिव्ह यूज ऑफ वॉटर. कन्झ्युम्प्टिव्ह यूज ऑफ वॉटर आपण बघणार आहोत. कन्झ्युम्प्टिव्ह यूज ऑफ वॉटर मीन्स इव्हॅपोरेट ट्रान्सफॉर्मेशन मीन्स कन्झ्युम्प्टिव्ह यूज ऑफ वॉटर. तर त्यामध्ये आपण सांगू शकतो की transpiration or consumptive use of water by a crop is the depth of water consumed by evaporation and transpiration during crop growth, including water consumed by occupying weed growth. त्याच पद्धतीनं water deposited by dew or rainfall and subsequently evaporating without entering the plant system in part of consumptive use. When the consumptive use of the crop is known, the water use of large unit can be calculated. मग कन्झ्युम्प्टिव्ह यूज ऑफ वॉटर कशा पद्धती म्हणजे पाण्याचा संयोगपणे यूज करणं, बरोबर. या पद्धतीनं आपण काय करू शकतो त्याचा यूज करू शकतो. तर त्यामध्ये इव्हॅपोरेशन मध्ये जर बघितलं तर इव्हॅपोरेशन इज द ट्रान्सफर ऑफ वॉटर फ्रॉम द लिक्विड टू वेपर स्टेट. The rate of evaporation from water surface is proportional to the difference between the vapor pressure at the surface and the vapor pressure is the overlying air. When irrigating water is applied by folding method, large amount of water are lost by direct evaporation from soil surface without having passed through the root, stem and leaf of the plant. त्याच पद्धतीने ट्रान्सपिरेशन अँड ट्रान्सपिरेशन रेशो मीन्स काय. ट्रान्सपिरेशन मीन्स काय, ट्रान्सपिरेशन रेशो म्हणजे काय. तर त्यामध्ये जर बघितलं तर ट्रान्सपिरेशन इज द प्रोसेस बाय विच प्लांट डिसिपेट वाटर फ्रॉम द सरफेस ऑफ देअर लीव स्टॉक अँड स्ट्रक इन द प्रोसेस ऑफ ग्रोथ. As much as 99% of total water received by plant through the roots is lost to the atmosphere by the process. म्हणजे जे आपली जी शेती करताना जे क्रॉप आहे त्याला जवळपास 99% काय लागतं ते रूट काय करतं पाणी शोषून घेतं. जे वॉटर आहे ते
रूट काय करतं 99% पाणी काय करतं शोषून घेतं. त्याच पद्धतीनं ट्रान्सपिरेशन इज असोसिएटेड विथ फोटोसिंथेसिस ऑफ प्लॅन्ट. आता ट्रान्सपिरेशन होणं म्हणजेच काय फोटोसिंथेसिस. ज्या पद्धतीनं आपण बघितलं फोटोसिंथेसिस मीन्स काय तर प्लॅन्टमध्ये काय फोटोसिंथेसिस होणंच म्हणजे त्यालाच काय म्हणायचं ट्रान्सपिरेशन. Transpiration is associated with photosynthesis of plant. It therefore a process of daylight hours. Water from soil is taken up by plant root through a member by process called osmosis. ज्या पद्धतीनं फोटोसिंथेसिस ही प्रोसेस होते त्यालाच काय म्हणायचं ऑस्मोसिस म्हणायचं. त्याच पद्धतीने एक दिलं आहे की गिवन सेल कॉड क्लोरोप्लांट इन प्लांट लीफ प्रिपेअर फूड इन प्रेझेन्स ऑफ सनलाईट ऑफ CO2 अँड लिव्ह वॉटर थ्रू थिनी ओपनिंग कॉड स्टोमॅटो, the density of which may vary from 8,000 to 12,000 per square centimeter. The transpiration ratio is the ratio of the weight of water transferred by the plant during its growth to the weight of dry matter produced by the plant exclusive of root. The average value of transpiration ratio for wheat and rice are 560 and 680. ट्रान्सपिरेशन होत असताना ज्या पद्धतीनं आपण सांगू शकतो की द ट्रान्सपिरेशन रेशो काय आहे इज द रेशो ऑफ वेट बरोबर ऑफ वॉटर ट्रान्सपिर्ड बाय द प्लॅन्ट. त्याच पद्धतीने ड्युरिंग इट growth to the weight of dry matter produced by the plant exclusive of root. त्याच पद्धतीने the average value of transpiration ratio for the wheat and rice are 560 and 680 respectively. आपण या पद्धतीने त्याची माहिती देऊ शकतो. त्याच पद्धतीने फॅक्टर अफेक्टिंग कन्झम्प्टिव्ह यूज ऑफ वॉटर तर त्यामध्ये त्याची जे कन्झम्प्टिव्ह यूज ऑफ वॉटर आहे त्याचे काही फॅक्टर पडतात. तर त्यामध्ये फर्स्ट जो आहे इव्हॉपरेशन विच डिपेंड अपॉन ह्युमिडिटी. इव्हॉपरेशन म्हणजेच ते कशावर असते डिपेंड ह्युमिडिटीवर काय असते डिपेंड असते. त्याच पद्धतीनं कन्झम्प्टिव्ह यूज ऑफ वॉटरचं सेकंड फॅक्टर आपणास दिला आहे मीन मेंटली टेम्परेचर काय पाहिजे मीन मेंटली पाहिजे बरोबर. त्याच पद्धतीनं कन्झम्प्टिव्ह यूज ऑफ वॉटरचा थर्ड फॅक्टर जो आहे ग्रोईंग सेशन ऑफ क्रॉप अँड क्रॉपिंग पॅटर्न की जे सेशन आहे ग्रोईंग सेशन जे आहे ते काय केलं जातं क्रॉप केलं जातं कशा पद्धतीने क्रॉपिंग इन मॅटर पद्धतीने. त्यानंतर जे नेक्स्ट जो फॅक्टर जो आहे तो सांगू शकतो आपण मेंटली प्रिसिप्शन इन द एरिया. मेंटली काय होतं प्रिसिप्शन इन द एरियाला काय होतं प्रिसिप्शन करावं लागतं मेंटली. त्याचनंतर जो पाचवा जो फॅक्टर आहे तो काय आहे इरिगेशन डेप्थ और द डेप्थ ऑफ वॉटर अप्लाइड फॉर इरिगेशन. irrigation depth or the depth of water applied for irrigation. त्यानंतर जे 6 जो आहे wide velocity in the locality. वाईड व्हेलोसिटी इन द लोकॅलिटी आपण यामध्ये पण सांगू शकतो. त्याच पद्धतीनं सातवा जो आहे सॉईल अँड टोपोग्राफी. सॉईल आणि टोपोग्राफी याच्याविषयी पण आपण माहिती देऊ शकतो. जे 7-8 नंबर जो आहे इरिगेशन प्रॅक्टिस अँड मेथड ऑफ
irrigation practice and method of irrigation. आलं लक्षात. तर त्यानंतर डायरेक्ट मेजरमेंट ऑफ कन्झ्युम्प्टिव्ह यूज. कन्झ्युम्प्टिव्ह यूज याचं मेजरेशन कशा पद्धतीनं केलं जातं डायरेक्ट, त्याच्याविषयी आपणास माहिती दिली की द कन्झ्युम्प्टिव्ह यूज or evapotranspiration can be measured by 5 principal method. 5 प्रिन्सिपल मेथडने काय केलं जातं ते मेजर केलं जातं. तर त्यामध्ये जो फर्स्ट जो आहे टँक अँड लिसिमीटर मेथड, टँक अँड लिसिमीटर मेथड. त्यानंतर जो सेकंड जो आहे फील्ड एक्सपेरिमेंट प्लॉट. त्यानंतर जो थर्ड जो आहे सॉइल मॉइश्चर स्टडीज. त्यानंतर जो फोर्थ आहे इंटिग्रेशन मेथड. आणि जो लास्ट जो आहे इनफ्लो अँड आउटफ्लो स्टडीज फॉर लार्ज एरिया. इनफ्लो अँड आउटफ्लो स्टडीज फॉर लार्ज एरिया. बरोबर. या पद्धतीनं हे जे काही त्याचे काही जे मेजरमेंट केले जातात तर त्याचे काही प्रिन्सिपल मेथड आहे. तर त्यामध्ये जो फर्स्ट जो आहे टँक अँड लिसिमीटर मेथड मीन्स काय, तर त्यामध्ये जर टँक आर कंटेन सेट फ्लूश विथ द ग्राउंड लेवल हॅविंग अँड एरिया 10 मीटर अँड 3 मीटर डीप. जे टँक आहे ते काय करायचं ग्राउंड लेवलला काय करायचं 10 मीटर जे एरिया आहे 10 मीटर आणि 3 मीटर काय करायचे म्हणजे डीप करायचं म्हणजे ती ठेवून द्यायचं. त्यानंतर लार्जर द साईज ऑफ द टँक ग्रेटर इज द रिसेंबली टू द रूट डेव्हलपमेंट. The tank is filled with the soil of the field and crop is grown in it. त्यामध्ये टँकमध्ये काय करायचं क्रॉप काय करायचे टाकून द्यायचे. त्यानंतर कन्झ्युम्प्टिव्ह यूज इज डिटरमाइंड बाय मेजरिंग द क्वांटिटीज ऑफ वॉटर रिक्वायर्ड टू मेंटेन constant moisture condition within the tank for satisfactory proper growth of the crop. In Leominster, the bottom is previous. Consumptive use is the difference of water applied and that drained through previous water and collected in पेन. आपण या पद्धतीने सांगू शकतो की टँक आणि लिसिमीटर मेथड आपण कशा पद्धतीनं काय करू शकतो यूज करू शकतो. तर या पद्धतीने आपण टँक आणि लिसिमीटर मेथड आपण या पद्धतीने काय करू शकतो स्टडी करू शकतो. तर त्यानंतर जे सेकंड जो आहे फील्ड एक्सपेरिमेंट प्लॉट. सेकंड जो प्रिन्सिपल आहे फील्ड एक्सपेरिमेंट प्लॉट मीन्स काय, तर फील्ड एक्सपेरिमेंटल प्लॉट म्हणजे जर आपण जर बघितलं तर ते म्हणजे काय सांगू शकतो. दिस मेथड इज मोर डिपेंडेबल दॅन द टँक अँड लिसिमीटर मेथड. इन दिस मेथड irrigation water is applied to the selected field experiment plot in such a way that there neither runoff nor deep percolation. त्याच पद्धतीनं ईड obtained from different fields are plotted against the total water used and as a basis for arriving at the consumptive use. Those aid are selected which appear to be most profitable. It is seen from observation that for every type of crop the yield increasing rapidly
with an increases of water used to certain point and then decreases with further increases in water. At the break in the curve, amount of water used is considered as the consumptive use. Considered as a consumptive use. या पद्धतीने काय केलं जातं, फीड एक्सपेरिमेंटल प्लॉटमध्ये त्याचं काय केलं जातं, यूज केलं जातं की या पद्धतीने हे जे काय सेकंड प्रिन्सिपल आपलं कशाचं आहे, सेकंड प्रिन्सिपल मेजरमेंट आपण कशा पद्धतीने करतो, कन्झ्युम्प्टिव्ह यूजचं मेजरमेंट कशा पद्धतीने करतो त्याचं काय आहे, सेकंड प्रिन्सिपल मेथड आहे. आणि आता जे थर्ड जो बघायचा आहे आपला, सॉईल मॉइश्चर स्टडीज. सॉईल मॉइश्चर स्टडीज मीन्स काय, आता ती थर्ड मेथड आपण बघणार आहोत. तर सॉईल मॉइश्चर स्टडीजमध्ये काय दिलं आहे, तर सॉईल मॉइश्चर स्टडी मीन्स काय, तर धिस मेथड इज स्पेशली स्टडीज टू दोज एरिया वेअर सॉईल इज फेअरली युनिफॉर्म अँड ग्राउंड वॉटर इज डिप्ड not so that it does not affect the soil moisture within the root zone of the soil. सॉइल मॉइश्चरमध्ये काय होतं, रूट झोनमध्ये ते काय होतं, सॉइल होतं की धिस मेथड इज स्पेशली स्टडीज टू धिस एरिया वेअर सॉइल इज fairly uniform and groundwater is deep enough so that it does not affect the fluctuation in soil moisture within the root zone of the soil. त्याच पद्धतीने soil moisture measurement are done before and after each irrigation. The quantity of water extended per day from soil is computed for each period. A curve is drawn by plotting the rate of use against time, and from the curve seasonal use can be डिटरमाइन. या पद्धतीनं सॉईल मॉइश्चर स्टडीचा आपण काय केला जातो, स्टडी केला जातो. आता यामध्ये जे आपण बघितलं की टँक लायमिन्स्टर मेथड मीन्स काय, त्यानंतर फीड एक्सपेरिमेंटल प्लॉट मीन्स काय, त्याच पद्धतीनं सॉईल मॉइश्चर स्टडीज मीन्स काय. यानंतरचे जे नेक्स्ट जो पॉईंट आहे इंटिग्रेशन मेथड, त्याच पद्धतीनं इनफ्लो आणि आउटफ्लो स्टडीज फॉर लार्ज एरिया. बरोबर. त्यानंतर इरिगेशन इम्प्लिसिस, त्यामध्ये वॉटर कॉन्व्हेन्स इम्प्लिसिस मीन्स काय, वॉटर ॲप्लिकेशन इम्प्लिसिस मीन्स काय, याचा आपण स्टडी करू. त्याच पद्धतीने वॉटर यूज इम्प्लिसिस, वॉटर स्टोरेज इम्प्लिसिस, त्याचमध्ये वॉटर डिस्ट्रीब्युशन इम्प्लिसिस, हे नेक्स्ट लेक्चरला आपण स्टडी करूया. त्याच पद्धतीने कन्झ्युम्प्टिव्ह यूज इम्प्लिसिस, बरोबर, हे नेक्स्ट लेक्चरला बघूया. ओके, थँक्यू.